आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. हो ना. आपण कोणती फिल्म बघणार, कोणतं गाणं ऐकणार किंवा अगदी आपल्याला बँकेकडून कर्ज मिळणार की नाही, हे सर्व निर्णय पडद्याआड काही अल्गोरिदम घेत आहेत. आणि हा सगळ्याच्या मागे आहे एकच शक्ती, मशीन लर्निंग. अगदी. आणि गंमत म्हणजे ही संकल्पना फक्त मोठ्या कंपन्यांपुरती मर्यादित नाहीये. अच्छा. हो, आपल्या स्रोतांनुसार आईस्क्रीमच्या दुकानापासून ते हॉस्पिटलमध्ये रोगांचे निदान करण्यापर्यंत. इतकं? हो, इतकंच नाही तर अगदी अंटार्क्टिकावर पेंग्विनच्या प्रजाती ओळखण्यापर्यंत सगळीकडे याचा वापर होतोय. आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्न मॉड्यूलच्या आधारे या तंत्रज्ञानाच्या आत डोकावून बघणार आहोत. बरोबर. आणि आज आपला उद्देश कोणतीही क्लिष्ट गणितं किंवा कोड समजून घेणं नाहीये. नाही, अजिबात नाही. पर यामागची मूळ कल्पना आणि विचार करण्याची पद्धत सोप्या, रोजच्या उदाहरणांमधून समजून घेणं आहे. चला तर मग सुरुवात करूया. नक्की. मशीन लर्निंग. अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर अनुभवातून शिकणं. म्हणजे कॉम्प्युटर जुना डेटा बघतो आणि भविष्याबद्दल अंदाज बांधायला शिकतो, बरोबर? अगदी बरोबर. आणि या शिकण्याला आपण गणिती भाषेत एका सूत्रात मांडू शकतो. y = f(x). ओके, सूत्र बघून घाबरायचं नाहीये. नाही, यातला x म्हणजे आपल्याकडे असलेली माहिती, ज्याला आपण फीचर्स म्हणतो. फीचर्स. हो, जसं की आईस्क्रीमच्या दुकानाच्या उदाहरणात दिवसाचं तापमान हे एक फीचर झालं. आणि वाय? आणि y म्हणजे ज्या गोष्टीचा आपल्याला अंदाज लावायचा आहे, म्हणजे आपलं लेबल. म्हणजे किती आईस्क्रीम विकले जातील? बरोबर. तर आपण कॉम्प्युटरला भरपूर जुना डेटा देतो, ज्यात तापमान x आणि त्या दिवशीची विक्री y दोन्ही असतं. यालाच ट्रेनिंग म्हणतात. अच्छा, म्हणजे आपण त्याला शिकवतोय. हो, आणि एकदा का कॉम्प्युटर हे नातं शिकला की मग आपण त्याला फक्त नवीन तापमान देतो आणि तो विक्रीचा अंदाज लावतो. आणि या अंदाजाला इन्फरन्सिंग म्हणतात. मी बरोबर आहे का? अंदाजे असल्याचं चिन्ह आहे, असं समजा. ठीक आहे. म्हणजे हे सगळं डेटा आणि त्यातून नाती शोधण्याबद्दल आहे. पण हे नातं शोधण्याचे काही वेगवेगळे मार्ग आहेत का? म्हणजे प्रत्येक समस्या एकाच पद्धतीने सोडवली जाते? खूप छान प्रश्न आहे. नाही, समस्यांनुसार पद्धती बदलतात. मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. पहिला, सुपरवाइज्ड लर्निंग. सुपरवाइज्ड म्हणजे ज्याच्यावर देखरेख आहे असं काहीतरी? हो, एक प्रकारे जिथे आपल्या ट्रेनिंग डेटामध्ये प्रश्न x आणि उत्तर y दोन्ही हजर असतं. जसं आपल्या आईस्क्रीमच्या उदाहरणात होतं. बरोबर. आणि दुसरं आहे अनसुपरवाइज्ड लर्निंग. म्हणजे याच्यावर देखरेख नाही? अगदी. इथे आपल्याकडे फक्त डेटा x असतो, उत्तरं y नसतात. आपल्याला फक्त त्या डेटामध्ये असलेले नैसर्गिक गट किंवा पॅटर्न्स शोधायचे असतात. मनोरंजक. म्हणजे एका प्रकारात आपण शिक्षकासारखं उत्तरासकट शिकवतो. हो. आणि दुसऱ्या प्रकारात आपण कम्प्युटरला म्हणतो, हा घ्या डेटा आणि यात काय इंटरेस्टिंग आहे ते तुम्हीच शोधा. आणि छान समजावून सांगितले. अगदी तसंच. मला वाटतं सुपरवाइज्ड लर्निंगने सुरुवात करणं जास्त सोपं जाईल. नक्कीच. सुपरवाइज्ड लर्निंगमध्येही 2 मुख्य प्रकार आहेत. अच्छा. हो, ते आपल्याला कोणत्या प्रकारच्या उत्तराचा अंदाज लावायचा आहे यावर अवलंबून आहेत. पहिला आहे रिग्रेशन. रिग्रेशन हे नाव थोडं जड वाटतंय. वाटतं, पण कल्पना अगदी सोपी आहे. जेव्हा तुम्हाला एखाद्या संख्येचा अंदाज लावायचा असतो तेव्हा रिग्रेशन वापरतात. संख्येचा म्हणजे? घराची किंमत किती असेल, गाडी किती मायलेज देईल, किंवा आपलं आवडतं उदाहरण, आज किती आईस्क्रीम विकले जातील. अगदी ही सगळी रिग्रेशनची उदाहरणं आहेत. रतिया, आपल्याकडे डेटा आहे. तापमान 51 असताना 1 आईस्क्रीम, 65 असताना 14, 75 असताना 26. आता या डेटावरून मॉडेल नक्की काय शिकतं? ते ह्या सगळ्या डेटा पॉइंट्समधनं जाणारी एक सरळ रेषा काढण्याचा प्रयत्न करतं. यालाच लिनियर रिग्रेशन म्हणतात. एक सरळ रेषा? हो. आपल्या उदाहरणात ती रेषा साधारणपणे f(x = x - 50) या सूत्रासारखी असू शकते. 1 मिनिट. म्हणजे विक्रीचा अंदाज = तापमान 50. हो, या सोप्या मॉडेलनुसार. थांबा, म्हणजे हे इतकं सोपं आहे? उद्या तापमान 77 असेल तर मॉडेल सांगेल की 27 आईस्क्रीम विकले जातील. बरोबर. पण वास्तविक जगात फक्त तापमानावर तर विक्री अवलंबून नसते. पाऊस पडतोय का, सुट्टीचा दिवस आहे का, बरोबर, मुद्दा पकडला तुम्ही. त्या गोष्टींचा काहीच परिणाम नाही का? आहे, नक्कीच आहे. हे एक अतिशय साधं मॉडेल आहे आणि म्हणूनच कोणतंही मॉडेल बनवल्यावर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो, हे मॉडेल किती चांगलं आहे. त्याचं मूल्यांकन, इव्हॅल्युएशन. अगदी. त्यासाठी आपण सुरुवातीलाच काही डेटा बाजूला ठेवतो, ज्याला व्हॅलिडेशन डेटा म्हणतात, आणि त्यावर मॉडेलची परीक्षा घेतो. आणि या परीक्षेत मार्क कसे दिले जातात? काहीतरी मेट्रिक्स असतात असं ऐकलंय मी.
हो, त्यासाठी काही विशिष्ट मॅट्रिक्स आहेत. पहिला मीन ॲब्सोल्यूट एरर किंवा MAE. म्हणजे नावाप्रमाणेच सरासरी चूक. हो, समजा मॉडेलने 27 आईस्क्रीम विकले जातील असं सांगितलं आणि प्रत्यक्षात 30 विकले गेले, तर चूक 3 आईस्क्रीमची झाली. MAE म्हणजे अशा सगळ्या चुकांची सरासरी. सोपं आहे. पण लहान चुका आणि मोठ्या चुका यात काही फरक केला जातो का? केला जातो आणि त्यासाठीच मीन स्क्वेअर्ड एरर वापरतात. यात प्रत्येक चुकीचा वर्ग म्हणजे स्क्वेअर केला जातो. अच्छा. त्यामुळे 2ची चूक 4 मानली जाते, पण 10ची चूक थेट 100 मानली जाते. म्हणजे मोठ्या चुकांना जास्त शिक्षा मिळते. पण मग उत्तराचं एकक बदलणार ना? आईस्क्रीमचं आईस्क्रीम स्क्वेअर्ड होणार. ते कसं समजायचं? बरोबर, तोच याचा एक तोटा आहे. म्हणूनच आपण सर्रास रूट मीन स्क्वेअर्ड एरर RMSE वापरतो. म्हणजे MACचं वर्गमूळ. अगदी. त्यामुळे आपल्याला परत मूळ एककात म्हणजे आईस्क्रीममध्येच सरासरी चूक किती झाली हे कळतं. आणि एक शेवटचा तुम्ही म्हणालात खूप महत्वाचा मेट्रिक आहे. हो, R². हे काय नवीन आहे? ही 0 ते 1 मधली एक संख्या आहे. सोप्या भाषेत ते तुमच्या मॉडेलचे रिपोर्ट कार्ड आहे. 0.95 म्हणजे 95% मार्क, जे खूप चांगले आहेत. वा. पण यात एक झोका आहे. तुम्ही मॉडेलमध्ये कितीही निरुपयोगी फीचर्स टाकले, जसं की आईस्क्रीम ट्रकचा रंग, तरी R² किंमत थोडीशी वाढतेच. अरे. म्हणूनच डेटा सायंटिस्ट अनेकदा ॲडजस्टेड R² वापरतात, जे निरुपयोगी फीचर्स टाकल्याबद्दल मॉडेलला पेनल्टी देतं. वा. हे खोलवरची माहिती झाली. ठीक आहे, तर संख्यांचा अंदाज लावणं समजलं. पण जर प्रश्न हो किंवा नाही असं असेल तर? उदाहरणार्थ, एखाद्या पेशंटला मधुमेह आहे की नाही, इथे तर संख्येचा अंदाज लावायचा नाहीये. तुम्ही बरोबर पुढच्या प्रकारावर आला आहात. याला क्लासिफिकेशन म्हणतात. क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण करणे. हो, जेव्हा आपल्याला एखाद्या वर्गाचा किंवा गटाचा अंदाज लावायचा असतो, तेव्हा हे वापरतात. आणि तुमच्या उदाहरणाप्रमाणे जिथे फक्त 2च पर्याय आहेत, हो नाही, खरं खोटं. त्याला बायनरी क्लासिफिकेशन म्हणतात. एक्झॅक्टली. मग इथे मॉडेल सरळ रेषा काढण्याऐवजी काय करतं? इथे ते एक S आकाराचा वक्र तयार करतं, ज्याला सिग्मॉइड फंक्शन म्हणतात. एस शिफ्ट कर्व? हो, हा वक्र थेट हो नाही असं उत्तर देत नाही, तर 0.0 ते 1.0च्या दरम्यान एक संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी देतो. अच्छा. मग आपण एक थ्रेशोल्ड ठरवतो, साधारणपणे 0.5. जर संभाव्यता 0.5 पेक्षा जास्त असेल तर उत्तर हो, नाहीतर नाही. एक मिनिट, इथे एक मोठी समस्या असू शकते. कोणती? समजा आपण मधुमेहासाठी मॉडेल बनवत आहोत आणि आपल्या ट्रेनिंग डेटामध्ये 99 निरोगी लोक आहेत आणि फक्त एक मधुमेही व्यक्ती आहे. अशा वेळी एक आळशी मॉडेल तयार होऊ शकतं, जे नेहमीच नाही, मधुमेह नाही असं उत्तर देईल. बरोबर. तरीही ते 99% वेळा बरोबर असेल. त्याची ॲक्युरेसी 99% दिसेल, पण ते पूर्णपणे निरुपयोगी असेल. अप्रतिम. तुम्ही मशीन लर्निंगमधील सर्वात मोठ्या धोक्यांपैकी एकावर बोट ठेवलं आहे. याला क्लास इम्बॅलन्स म्हणतात. क्लास इम्बॅलन्स? हो. आणि म्हणूनच अशा परिस्थितीत फक्त ॲक्युरेसी मोजणं हे खूप धोकादायक ठरू शकतं. मग याच्या पलीकडे जाऊन कसा विचार करायचा? त्यासाठी आपण कन्फ्युजन मेट्रिक्स वापरतो. कन्फ्युजन मॅट्रिक्स? हो. यात 4 गोष्टी मोजल्या जातात. 2 बरोबर गोष्टी, ट्रू पॉझिटिव्ह. म्हणजे आजार होता आणि मॉडेलने हो सांगितलं. बरोबर. आणि ट्रू नेगेटिव्ह. आजार नव्हता आणि मॉडेलने नाही सांगितलं. अगदी. आणि 2 चुकीच्या गोष्टी, फॉल्स पॉझिटिव्ह. म्हणजे आजार नव्हता पण मॉडेलने हो सांगितलं. चुकीचा अलार्म. हो. आणि सर्वात महत्वाचं, फॉल्स नेगेटिव्ह. म्हणजे आजार होता पण मॉडेलने नाही सांगितलं. ही चूक सर्वात गंभीर वाटते. म्हणजे डॉक्टर त्या पेशंटला घरी पाठवून देतील. अगदी बरोबर. आता विचार करा, हे मधुमेहाबद्दल नाही, तर रस्त्यावरील पादचारी ओळखणाऱ्या सेल्फ ड्रायव्हिंग कारच्या मॉडेलबद्दल आहे. ओके. फॉल्स पॉझिटिव्ह म्हणजे काय? रस्त्यावर कोणी नसताना गाडी उगाच ब्रेक लावेल. त्रासदायक पण सुरक्षित. ठीक आहे. पण फॉल्स नेगेटिव्ह म्हणजे काय? रस्त्यावर पादचारी आहे, पण मॉडेल म्हणते नाही, कोणी नाही. बापरे. याचे परिणाम किती भयंकर असतील याची कल्पना करा. म्हणजे फक्त ॲक्युरेसीवर अवलंबून राहणं किती मूर्खपणाचं आहे हे कळलं. म्हणूनच आपण 2 महत्वाचे मॅट्रिक्स वापरतो. पहिला आहे रिकॉल. रिकॉल म्हणजे खऱ्या पॉझिटिव्ह केसेसपैकी आपण किती ओळखू शकलो. कारच्या उदाहरणात रस्त्यावर असलेल्या 100 पादचाऱ्यांपैकी किती जणांना मॉडेलने ओळखलं.
वैद्यकीय क्षेत्रात आणि सुरक्षितेच्या बाबतीत रिकॉल सर्वात महत्वाचा असतो. आणि दुसरा आहे प्रिसिजन, म्हणजे मॉडेलने हो सांगितलेल्यांपैकी खरंच किती पॉझिटिव्ह आहेत. दोन्ही महत्वाचे आहेत आणि त्यांचा ताळमेळ साधण्यासाठी F1 स्कोर वापरला जातो. ठीक आहे, हे सगळं झालं 2 पर्यायांबद्दल. पण जर 2 पेक्षा जास्त पर्याय असतील तर, जसा की अंटार्क्टिकावर पेंग्विनच्या 3 प्रजाती आहेत, ॲडेली, जेंटू आणि चिनस्ट्रॅप, त्या कशा ओळखायच्या? त्याला मल्टी क्लास क्लासिफिकेशन म्हणतात. ओके. याचे 2 मुख्य दृष्टिकोन आहेत. पहिला वन वर्सेस रेस्ट किंवा OVR. वन वर्सेस रेस्ट. यात आपण प्रत्येक प्रजातीसाठी एक स्वतंत्र बायनरी मॉडेल बनवतो. एक मॉडेल फक्त हा ॲडेली आहे की नाही हे सांगेल, दुसरा हा जेंटू आहे की नाही असं. मग ज्या मॉडेलचा आत्मविश्वास सर्वात जास्त असेल ते उत्तर निवडलं जातं. आणि दुसरा मार्ग? दुसरा आहे मल्टिनोमियल. यात एकच पण जास्त हुशार मॉडेल बनवलं जातं जे एकाच वेळी तिन्ही प्रजातींसाठी संभाव्यता देतं. अच्छा, म्हणजे एकाच आउटपुटमध्ये 3 शक्यता देणार. हो, जसं की ॲडली 0.2, जेंटू 0.7, चिनस्ट्रॅप 0.1. इथे जेंटूची संभाव्यता सर्वात जास्त असल्यामुळे मॉडेल ते उत्तर निवडेल. समजलं. आत्तापर्यंत आपण ज्या उदाहरणांवर बोललो, मग ते आईस्क्रीम असो, मधुमेह असो की पेंग्विन, आपल्याकडे आधीपासूनच उत्तरं होती. बरोबर. पण समजा आपण एखाद्या अज्ञात बेटावर गेलो आणि तिथे आपल्याला अनेक नवीन प्रकारची फुलं दिसली, ज्यांची नावं आपल्याला माहीत नाहीत, आपल्याकडे काहीच लेबल्स नाहीत. मग मशीन लर्निंग तिथे काही मदत करू शकतं का? हा प्रश्न आपल्याला थेट मशीन लर्निंगच्या दुसऱ्या मोठ्या प्रकाराकडे घेऊन जातो, अनसुपरवाइज्ड लर्निंग. अच्छा. आणि तुम्ही जे वर्णन केले ती समस्या सोडवण्यासाठी क्लस्टरिंग नावाची पद्धत वापरली जाते. क्लस्टरिंग म्हणजे गट बनवणे. पण उत्तर माहीत नसताना हे गट कसे बनतात? कल्पना करा, तुम्ही त्या फुलांना त्यांच्या वैशिष्ट्यांनुसार वेगळं करत आहात. ठीक आहे, या सगळ्या फुलांना 5 पाकळ्या आहेत आणि त्यांची पानं लहान आहेत. यांचा एक गट करूया. या फुलांना निळा रंग आहे आणि पाकळ्या टोकदार आहेत, यांचा दुसरा गट. अगदी. इथे तुम्ही त्यांच्या दिसण्यातील सारखेपणावरून नैसर्गिक गट तयार करत आहात. क्लस्टरिंग अल्गोरिदम एक्झॅक्टलीच हेच करतो. पण हे अल्गोरिदमच्या पातळीवर कसं होतं? मी ऐकलंय के मीन्स नावाचा एक अल्गोरिदम आहे. हो, के मीन्स. जादू नाही, पण एक खूप मजेशीर प्रक्रिया आहे. सांगा पाहू. पहिलं, आपल्याला किती गट म्हणजे क्लस्टर्स हवे आहेत ही के संख्या आपण ठरवतो. समजा आपल्याला 3 गट हवे आहेत. ओके. के इज इक्वल टू 3. मग आपण त्या डेटाच्या ग्राफवर कुठेही अंदाजे 3 बिंदू ठेवतो. यांना सेंट्रॉइड्स म्हणतात. हे त्या गटांचे तात्पुरते केंद्रबिंदू आहेत. म्हणजे सुरुवात फक्त अंदाजेने करायची. हे थोडं विचित्र वाटतंय. हो, सुरुवातीला ते अंदाजेच असतात, पण मग ते हुशार बनतात. तिसरी पायरी, प्रत्येक फुलाला म्हणजे डेटा पॉइंटला त्याच्या सर्वात जवळच्या सेंट्रॉइडला जोडून द्या. याने सुरुवातीचे 3 गट तयार झाले. हो, आता खरी गंमत सुरू होते. चौथी पायरी, प्रत्येक सेंट्रॉइडला त्याच्या गटाच्या भौगोलिक मध्यभागी हलवा. अरे वा, म्हणजे आता तो तात्पुरता केंद्रबिंदू खऱ्या अर्थाने त्या गटाचा केंद्रबिंदू बनला. बरोबर. मी कल्पना करायचा प्रयत्न करतोय. हे असं आहे का, जसं की एखाद्या शहरात 3 नवीन पिझ्झाची दुकानं उघडायची आहेत. तुम्ही सुरुवातीला कुठेही अंदाजे उघडता. मग बघता की कोणत्या दुकानाला कोणता परिसर जवळ आहे आणि मग तुम्ही प्रत्येक दुकान त्या परिसराच्या बरोबर मध्यभागी हलवता. तुम्ही अगदी अचूक उदाहरण दिलं आहे. आणि प्रक्रिया इथे थांबत नाही. का? कारण दुकानं हल्ल्यावर काही लोक दुसऱ्या दुकानाच्या जवळ येतात, बरोबर? हो, बरोबर. म्हणून 5वी पायरी म्हणजे पुन्हा सगळ्या लोकांना त्यांच्या नवीन जवळच्या दुकानाला जोडणे. आणि ही केंद्र हलवण्याची आणि लोकांना जोडण्याची प्रक्रिया तोपर्यंत सुरू राहते जोपर्यंत कोणताही सेंट्रॉइड हलायचा थांबत नाही. आणि मग आपल्याला आपले अंतिम स्थिर गट मिळतात. खूपच छान. हो ना. म्हणजे उत्तरांशिवाय सुद्धा मशीन लर्निंग खूप काही शिकू शकतं. पण आजकाल एक नवीन शब्द खूप ऐकू येतो, डीप लर्निंग. डीप लर्निंग. आपण ज्या रेषा आणि गट बनवण्याबद्दल बोललो त्यापेक्षा हे काहीतरी वेगळं आणि जास्त शक्तिशाली आहे असं वाटतं. तुम्ही बरोबर ओळखलं. आतापर्यंत आपण ज्या मॉडेल्सबद्दल बोललो ती सोप्या समस्यांसाठी उत्तम आहेत. पण जेव्हा चेहरा ओळखणे, भाषा समजणे किंवा गाणी तयार करणे अशा गुंतागुंतीच्या गोष्टी येतात तेव्हा ही साधी गणितं कमी पडतात. अगदी. इथेच डीप लर्निंगची गरज लागते. हा मशीन लर्निंगचाच एक प्रगत प्रकार आहे जो मानवी मेंदूच्या रचनेवरून प्रेरित आहे. मानवी मेंदूच्या रचनेवरून? म्हणजे यात न्यूरॉन्स वगैरे असतात का? हो.
पण ते खरे खरे न्यूरॉन्स नसून गणिती फंक्शन्स असतात. याला आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क म्हणतात. आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क. आणि याला डीप म्हणतात कारण यात या न्यूरॉन्सचे एकावर एक असे अनेक थर म्हणजे लेयर्स असतात. जेवढे जास्त थर तेवढं नेटवर्क डीप. पण हे इतकं गुंतागुंतीचं नेटवर्क शिकतं कसं? यातले वेट्स कसे ठरवले जातात? प्रक्रिया रंजक आहे. सुरुवातीला हे सर्व वेट्स पूर्णपणे अंदाजे ठरवले जातात. रॅन्डम. हो, रॅन्डम. मग ट्रेनिंग डेटातील एक उदाहरण नेटवर्कमधनं पुढे पाठवलं जातं आणि एक अंदाज वाय मिळतो. हा अंदाज खऱ्या उत्तरापेक्षा वाय किती वेगळा आहे हे मोजलं जातं. या फरकाला लॉस म्हणतात. लॉस म्हणजे आपल्या मॉडेलची चूक. अगदी. आणि मग एक ऑप्टिमायझर नावाचा घटक हा लॉस कमी करण्यासाठी सर्व वेट्सना अगदी थोडं बदलतो. तोही माहिती नेटवर्कमध्ये मागच्या बाजूने पाठवतो. म्हणूनच या प्रक्रियेला बॅक प्रोपोगेशन म्हणतात. बरोबर. आणि ही प्रक्रिया लाखो करोडो उदाहरणांवर अनेक वेळा म्हणजे इपॉक्ससाठी पुनरावृत्ती केली जाते. थांबा, मला हे समजून घ्यायचंय. म्हणजे हे गिटार ट्यून करण्यासारखे आहे का? कसं काय? तुम्ही तार छेडता, तो झाला तुमचा अंदाज. आवाज बेसूर आहे हे कळतं, तो झाला लॉस. आणि मग तुम्ही की थोडी फिरवून तो सूर बरोबर लावता. हे झालं वेट्स बदलणी. हो. आणि प्रत्येक तारेसाठी हे करत करत अख्खी गिटार सुरात येते. उत्तम. यापेक्षा चांगलं उदाहरण असू शकत नाही. डीप लर्निंगची शिकण्याची प्रक्रिया अगदी तशीच आहे. प्रयत्न करणे, चूक मोजणे आणि चूक कमी करण्यासाठी हळूहळू सुधारणा करणे. तर आज आपण मशीन लर्निंगच्या जगात एक जबरदस्त सफर केली. आपण संख्यांचा अंदाज लावणाऱ्या रिग्रेशनपासून सुरुवात केली. हो. मग होणारी उत्तरं देणाऱ्या क्लासिफिकेशन्सकडे गेलो, जिथे आपण पाहिलं की फक्त ॲक्युरेसी किती फसवी असू शकते. त्यानंतर आपण उत्तरं नसतानाही डेटाचे नैसर्गिक गट कसे शोधायचे हे क्लस्टरिंगमध्ये पाहिलं. आणि शेवटी मानवी मेंदूची रचना वापरून अत्यंत गुंतागुंतीच्या समस्या सोडवणाऱ्या डीप लर्निंगला स्पर्श केला. अगदी. आजच्या या चर्चेनंतर एक विचार मनात येतो. आपण हे अल्गोरिथम्स बनवत आहोत जेणेकरून आपलं आयुष्य सोपं व्हावं. ते आपल्यासाठी निर्णय घेत आहेत, आपल्याला माहिती फिल्टर करून देत आहेत. पण या प्रक्रियेत ते नकळतपणे आपल्या विचारांना आणि निवडींना आकार देत आहेत, नाही का? खरंय. आणि म्हणूनच हे तंत्रज्ञान कसे काम करते याची मूलभूत माहिती असणे केवळ इंजिनियर्ससाठीच नाही तर आपल्या सगळ्यांसाठीच आवश्यक बनलं आहे. बरोबर. कारण जे तंत्रज्ञान आपले निर्णय घडवतं ते नक्की कशाच्या आधारावर निर्णय घेतंय हे जाणून घेणं महत्वाचं नाही का? यावर नक्कीच विचार करायला हवा.